बारामतीमध्ये प्रचंड गर्दी ही कार्यकर्ते पदाधिकारी यांची झाली आहे। विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। उद्या हे अंत्यसंस्कार होणार आहेत। थोड्याच वेळात अजित पवार यांचं पार्थिव दर्शनासाठी आणलं जाईल, त्यामुळे प्रचंड गर्दी ही बारामतीमध्ये झालेली आहे। समय को बचाने के लिए चार्टर्ड प्लेन का इस्तेमाल करते हैं, चाहे केंद्रीय नेता हों, राज्य के नेता हों, अलग अलग राज्यों के नेता हों। तो ये जो प्लेन क्रैश की घटनाएं बढ़ रही हैं, क्यों, इसका कारण क्या है, इसकी जांच होनी चाहिए और उसको दोबारा इस तरह की घटना ना घटे, भारत की सरकार ने इसके ऊपर कड़ा कदम उठाना चाहिए, ये मैं आज के दिन कहना चाहता हूँ। तर अनेक राजकीय प्रतिक्रिया या संदर्भात समोर येत आहेत। अनेकांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे, तर काहींनी असा विमान अपघात होऊ नये अशा सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। मात्र अत्यंत दुर्दैवी अशी घटना आज सकाळी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही घटना समोर आली। अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामतीमध्ये विमानतळाच्या परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झालाय। दरम्यान अजित पवार यांच्यासोबत विमानामध्ये कोण कोण होते त्यावर एक नजर टाकूया। अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि क्रू मेंबर पिंकी माळी असे एकूण 6 जण या विमानानं प्रवास करत होते। मात्र दुर्दैवाने या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। अजित पवारांसह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झालाय। अजित पवार हे मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना बारामतीमध्ये पोहोचताच विमानतळावर लँडिंग होण्याआधीच या विमानाचा अपघात झाला आणि यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। ही बातमी सकाळी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय। अनेकांनी यावर दुःख व्यक्त केलेलं आहे। मोठ्या संख्येने आता ही दृश्य आपण पाहतोय। कार्यकर्ते पदाधिकारी हे आता बारामतीमध्ये आलेले आहेत, बारामतीमध्ये पोहोचलेत। रीग लागलेली आहे बारामतीमध्ये। अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच मोठ्या प्रमाणात गर्दी ही बारामतीमध्ये झालेली आहे। विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होतील। थोड्या वेळात त्यांचं पार्थिव हे दर्शनासाठी ठेवलं जाईल, त्यामुळे अंतिम दर्शन घेण्यासाठी ही प्रचंड गर्दी कार्यकर्ते पदाधिकारी यांची झाली आहे। दरम्यान काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय। तरी 3 दृश्य आपण पाहतोय। ज्या वेळेस सकाळी हा अपघात झाला त्यानंतर स्फोट झाला, त्याचे CCTV फुटेज हे समोर आले। प्रचंड आगीचा डोम आणि या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। त्यांच्यासोबत या विमानानं 5 जण हे होते, त्यांचंही निधन झालं। त्यानंतर बारामतीमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। त्यांचे कुटुंबीय यांना अश्रू अनावर झालेत, कार्यकर्ते पदाधिकारी यांना अश्रू अनावर झालेत। रुग्णालयात ज्या ठिकाणी अजित पवार यांचं पार्थिव आहे त्या ठिकाणी त्यांची मुलं पोहोचलेली आहेत। जय पवार पोहोचले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार कुटुंबियांचं सांत्वन केलंय। महाराष्ट्र का जो कॉमन मैन है, किसान है, उनका नेतृत्व करने वाले अजीत दादा जाने से मैं समझता हूँ उस पर बहुत बड़ा संकट आकर गिरा है। जब भी कोई ऐसा बड़ा लीडर होता है, हमें कुछ ना कुछ सिखा के जाता है। ऐसा कुछ उन्होंने आपको सीखा जो आपको लाइफ टाइम याद रहेगा? नहीं, अजीत दादा तो दिखने में कड़क बात करते थे। नाही, माननीय अजितदादांची बैठक आहे, वेळेवरच होईल अशा प्रकारचं एक त्यांचा वक्तशीरपणा संपूर्ण राज्याला प्रसिद्ध होता। मला वाटतं की आज दुःखद वेळ आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी आलेली आहे। मी मालेगाव, नाशिक जिल्ह्याच्या